तर मग का म्हणता बे पोट्टे हो, तर सकाळी सकाळी उठून गेलो दूध आणायला आणि मग केलो शाळेची तयारी आणि निघलो शाळेसाठी. तर मग मस्त बसमध्ये पक्कीच गर्दी आहे रे भाव. मग बसलो बसमध्ये आणि निघलो सिद्धा भूम कुरखेड्यासाठी. बसमध्ये बहुत गर्दी होती. कुरखेड्याला पोचल्यावर थोडा वेळ दुकानात बसून होतो भाऊच्या. त्यानंतर बढिया केस केलो. हा अनुभव आल्या पाणीच पिऊन राहिला बाप्पा, बोट गरमी लागत आहे म्हणते. बसून बसून त्रास आला तर मग काढलो झेरॉक्स काढून देत होते काकाजी. तेव्हापर्यंत थांबलो आम्ही. मग भेटला पियुष भाऊ म्हणे चल फिरायला. तर मग गेलो फिरायला. मस्त फिरलो मग आलो आपल्या जागी फिरता. मग पियुष भाऊ म्हणते खुर्चीवर बसून राजा म्हणते. खुर्चीवर बसलो. थोडा वेळ कार्यक्रम जे बहुत सारे लोक होते, मजा झाली. कार्यक्रमाचं उद्घाटन झाला. मग उद्घाटन होत होता. पियुष म्हणते खाली बसलो म्हणते आता आपण म्हणते एक व्हिडिओ बनवू म्हणते. म्हणला चल. खाली बसलो होतो भाऊ, मग खाली बसवलं आपल्याला. काही बरोबरच होते. मस्त मजा आली. मग तिकड्यातच केशव भाऊ भेटला. केशव भाऊ म्हणते कुठे बे म्हणते तू. मी म्हणला मी बी इकडे झालो. मग मस्तपैकी जेवण वगैरे केला. सगळ्याला टिफिन बॉक्स वगैरे गिफ्ट भेटला. जेवण वगैरे केला. मग मी सीधा अय्यान भाऊची वाट पाहत होतो. अय्यान काही दिसतच नव्हता. मग पोचलो मी सीधा घरी. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.